श्री स्वामी समर्थ मंडळी, गुढीपाडवा हा आपल्या मराठी संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. कारण हाच तो दिवस आहे ज्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने गुढी उभारतो, नवीन कपडे घालतो, पूजा करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या दिवशी लोक नकळत अशी एक चूक करतात की ज्यामुळे संपूर्ण वर्षावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. होय, अनेक लोकांना ही गोष्ट माहीतच नसते. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना, पूजा करताना किंवा कपडे निवडताना जर काही नियम पाळले नाहीत तर घरामध्ये येणारी सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि काही वेळा अपयश, अडथळे आणि संकटे देखील वाढू शकतात, असे शास्त्रात सांगितले गेले आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येकाने गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की लक्षात ठेवायला हव्यात. विशेषतः एक गोष्ट अशी आहे जी अनेक लोक पूर्णपणे दुर्लक्षित करतात, ती म्हणजे गुढीला घालणाऱ्या साडीचा रंग. होय, कदाचित तुम्हाला साधी गोष्ट वाटेल, पण धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक रंगामध्ये एक विशिष्ट दैवी ऊर्जा असते. काही रंग घरात सुख, समृद्धी आणि आनंद आकर्षित करतात, तर काही रंग चुकून वापरले गेले तर ते नकारात्मकता वाढवू शकतात असे मानले जाते. म्हणून जर तुम्हाला तुमचे येणारे नवीन वर्ष समृद्धीचे, आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो असे वाटत असेल तर आज सांगितलेली माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते शुभ रंग वापरावे आणि कोणते रंग चुकूनही वापरू नयेत. आणि मंडळी, एक महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओच्या शेवटच्या भागात मी तुम्हाला गुढी उभारण्याची योग्य वेळ, दिशा आणि काही पारंपरिक नियम देखील सांगणार आहे जे फार कमी लोकांना माहिती असतात. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपल्या श्रीराज स्वामी विश्व या भक्तिमय परिवारात तुमचे मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद नांदो हीच स्वामींच्या पवित्र चरणी प्रार्थना. चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घराघरात गुढी उभारली जाते, नवीन वस्त्र परिधान केले जातात, गोडधोड पदार्थ बनवले जातात आणि संपूर्ण वातावरण आनंदाने भरून जाते. धार्मिक कथांनुसार असे सांगितले जाते की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती. त्यामुळे हा दिवस नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. तसेच आणखी एक मान्यता अशी आहे की प्रभू श्रीरामांनी रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आल्यावर लोकांनी आनंद व्यक्त करण्यासाठी घरासमोर गुढ्या उभारल्या होत्या. त्या विजयाच्या प्रतीकातूनच पुढे गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. म्हणूनच गुढी म्हणजे फक्त एक सणाची परंपरा नाही, तर ती विजय, शुभता, समृद्धी आणि नवचैतन्याचे प्रतीक आहे. आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक कुटुंब घरासमोर गुढी उभारून देवाकडे प्रार्थना करते की येणारे नवीन वर्ष आपल्या घरासाठी आनंद, आरोग्य आणि यश घेऊन येवो. पण मंडळी, इथेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. आपण गुढी उभारतो, पूजा करतो, सण साजरा करतो, पण काही लहान लहान नियमांकडे दुर्लक्ष करतो आणि कधी कधी त्याच कारणामुळे त्या पूजेचा पूर्ण लाभ आपल्याला मिळत नाही. आता आपण जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यापासून कोणकोणते नियम पाळावेत, अभ्यंग स्नान का केले जाते आणि गुढी नेमक्या कोणत्या वेळेला आणि कोणत्या दिशेला उभारावी. सर्वप्रथम या दिवशी शक्य असेल तर पहाटे लवकर उठावे, कारण पहाटेचा वेळ हा अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला मानला जातो. या दिवशी लवकर उठून देवाचे स्मरण करावे आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या विचारांनी करावी. यानंतर या दिवशी अभ्यंग स्नान करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. अभ्यंग स्नान म्हणजे फक्त साधे आंघोळ करणे नाही. आपल्या परंपरेनुसार शरीराला सुगंधी तेल लावून उठणे किंवा हळद वापरून केलेले स्नान म्हणजे अभ्यंग स्नान. असे स्नान केल्याने शरीर शुद्ध होतेच, पण त्याचबरोबर मनामधील नकारात्मक विचारही दूर होतात असे मानले जाते. अनेक धार्मिक मान्यतांनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने गेल्या वर्षातील दुःख, अडचणी आणि नकारात्मकता दूर होऊन नवीन वर्षासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते. काही ठिकाणी असेही सांगितले जाते की या दिवशी आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची 2 पाने आणि थोडीशी हळद टाकून स्नान केले तर ते अधिक शुभ मानले जाते, कारण कडुलिंब हा आरोग्य आणि शुद्धतेचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच या दिवशी कडुलिंबाचा वापर शरीर शुद्ध करण्यासाठी तसेच वातावरण पवित्र करण्यासाठी केला जातो. स्नान करून झाल्यानंतर घरातील दिवांची पूजा करावी आणि त्यानंतर गुढी उभारण्याची तयारी सुरू करावी.
आता अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न असतो, गुढी नेमकी कोणत्या वेळेला उभारावी? मंडळी, अनेक वेळा लोक सोयीप्रमाणे कोणत्याही वेळी गुढी उभारताना दिसतात. काही जण दुपारी किंवा संध्याकाळी सुद्धा गुढी उभारत असतात. परंतु धार्मिक परंपरेनुसार असे करणे योग्य मानले जात नाही. गुढी उभारण्याचा सर्वात शुभ वेळ म्हणजे सूर्योदयानंतरची सकाळची वेळ. विशेषतः सकाळी साधारण 6 ते 8 वाजण्याच्या दरम्यान गुढी उभारणे अत्यंत शुभ मानले जाते. कारण सूर्योदयाची वेळ ही नवीन सुरुवातीचे प्रतीक असते. त्या वेळेला वातावरणात सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते असे मानले जाते. म्हणूनच शक्य असेल तर या वेळेतच गुढी उभारावी. आता गुढी उभारताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढीची दिशा. ज्योतिषशास्त्रानुसार गुढी नेहमी शक्य असेल तर घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला उभारावी. कारण या दोन्ही दिशा अत्यंत शुभ आणि सकारात्मक ऊर्जेच्या मानल्या जातात. जर तुमच्या घराला अंगण असेल तर अंगणात गुढी उभारू शकता. आणि जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर बाल्कनीमध्ये किंवा खिडकीजवळ सुद्धा गुढी उभारू शकता. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, गुढी उभारताना शक्यतो दक्षिण दिशेकडे तोंड करून गुढी उभारणे टाळावे असे सांगितले जाते. कारण धार्मिक मान्यतेनुसार दक्षिण दिशा काही विशिष्ट कार्यांसाठी योग्य मानली जाते, पण गुढी उभारण्यासाठी ती दिशा टाळणे श्रेयस्कर मानले जाते. जर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजासमोर गुढी उभारत असाल तर आणखी एक छोटा नियम सांगितला जातो. जेव्हा तुम्ही बाहेरून घरात प्रवेश करता त्यावेळी जी बाजू तुमच्या उजव्या हाताला येते त्या बाजूला गुढी उभारणे अधिक शुभ मानले जाते. कारण उजवी बाजू ही शुभ आणि मंगल मानली जाते. म्हणूनच या सर्व छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून गुढी उभारली तर त्या पूजेचा पूर्ण लाभ मिळतो असे सांगितले जाते. मंडळी, आता आपण गुढी उभारण्याबद्दल आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत. अनेक घरांमध्ये गुढी उभारली जाते, पण गुढीमध्ये नेमक्या कोणत्या वस्तू असाव्यात आणि त्यामागील अर्थ काय आहे हे फार कमी लोकांना माहिती असते. म्हणून जर तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने गुढी उभारायची असेल तर हा भाग लक्षपूर्वक ऐका. सर्वप्रथम गुढी उभारण्यासाठी आपल्याला एक लांब बांबूची काठी लागते. परंपरेनुसार गुढी नेहमी बांबूच्या काठीवरच उभारली जाते. कारण बांबू हा सरळ, मजबूत आणि पवित्र मानला जातो. तो दीर्घायुष्य, स्थिरता आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो. आजकाल काही ठिकाणी प्लास्टिकचे पाईप किंवा इतर काठ्या वापरल्या जातात, पण शक्य असेल तर गुढीसाठी बांबूचाच वापर करणे अधिक योग्य मानले जाते. जर तुमच्याकडे आधीपासूनच जुना बांबू असेल तर तो स्वच्छ पाण्याने धुवून पुसून मग वापरू शकता. नवीन बांबू घेतला तरीही तो स्वच्छ करूनच वापरावा. आता या बांबूवर सर्वात आधी बांधले जाते ते म्हणजे नवीन वस्त्र. साधारणपणे रेशमी साडी किंवा नवीन कापड गुढीला बांधले जाते. हे वस्त्र विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. काही ठिकाणी भगव्या रंगाचे वस्त्र किंवा भगवा झेंडा देखील बांधला जातो. कारण भगवा रंग हा शौर्य, त्याग आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. यानंतर गुढीला कडुलिंबाची पाने लावली जातात. कडुलिंब हे आरोग्याचे आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी कडुलिंबाबरोबर आंब्याची पाने सुद्धा लावली जातात. आंब्याची पाने ही शुभत्व आणि समृद्धीचे प्रतीक मानली जातात. म्हणून अनेक धार्मिक कार्यांमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. यानंतर गुढीला फुलांचा हार घातला जातो. फुले ही देवाला प्रिय मानली जातात आणि ती आनंद आणि पवित्रतेचे प्रतीक आहेत. त्यानंतर गुढीला साखरेच्या गाठींची माळ लावली जाते. याचा अर्थ असा की येणारे वर्ष गोड, आनंदी आणि समाधानाने भरलेले जावे. आणि शेवटी गुढीच्या वरच्या टोकाला एक तांब्याचा किंवा पितळेचा कलश उलटा ठेवला जातो. हा कलश म्हणजे समृद्धी, लक्ष्मीचा वास आणि मंगलतेचे प्रतीक मानला जातो. म्हणून जेव्हा पूर्ण गुढी उभी केली जाते तेव्हा ती आपल्या घराच्या समोर विजयाचे आणि शुभतेचे प्रतीक म्हणून उभी असते. मंडळी, गुढी दिवसभर घरासमोर उभी ठेवली जाते आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी ती उतरवली जाते. आता गुढी उतरवल्यानंतर त्या वस्तूंचे काय करावे हा प्रश्न अनेकांना पडतो. गुढीमध्ये लावलेली कडुलिंबाची पाने घरातील प्रत्येक सदस्याने थोडी थोडी खावी अशी परंपरा आहे. कारण कडुलिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. तसेच असे मानले जाते की गुढीची पूजा झाल्यानंतर त्या पानांमध्ये एक प्रकारची पवित्र ऊर्जा असते. काही लोक त्या पानांपैकी एक पान घरातील धान्याच्या डब्यात ठेवतात. असे केल्याने घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही अशी श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे एखादे पान आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवले तर लक्ष्मीची कृपा राहते असेही काही लोक मानतात. गुढीला लावलेली साखरेची माळ घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून खावी. आणि गुढीच्या वर ठेवलेला जो कलश असतो तो लगेच धुवायचा नसतो. त्या कलशामध्ये थोडे तांदूळ भरून त्यामध्ये एक नाणे ठेवून तो कलश देवघरात ठेवला जातो. त्या दिवशी पूर्ण रात्र तो कलश देवासमोर ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्या तांदळाची पूजा करून ते तांदूळ घरातील तांदळाच्या डब्यात टाकले जातात.
असे केल्याने घरात धनधान्याची भरभराट होते अशी श्रद्धा आहे. म्हणजे मंडळी, गुढीपाडवा हा केवळ सण नाही, तर त्यामध्ये अनेक सुंदर परंपरा आणि श्रद्धा दडलेल्या आहेत. आता आपण त्या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याबद्दल अनेक लोकांना उत्सुकता असते. गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते रंग अत्यंत शुभ मानले जातात, कोणत्या रंगाची साडी नेसून गुढीची पूजा करावी आणि कोणते रंग चुकूनही वापरू नयेत. ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक परंपरेनुसार प्रत्येक रंगामध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते. काही रंग आपल्या आयुष्यात सकारात्मकता, आनंद आणि समृद्धी आणतात, तर काही रंग अशा शुभ दिवशी टाळलेले चांगले मानले जातात. म्हणूनच जर तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात शुभ आणि मंगल व्हावी असे वाटत असेल तर या रंगांची माहिती लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम आपण पाहूया गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात शुभ मानला जाणारा रंग. 1. केशरी किंवा भगवा रंग. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात पवित्र आणि शुभ मानला जाणारा रंग म्हणजे केशरी किंवा भगवा रंग. हा रंग शौर्य, विजय आणि त्यागाचे प्रतीक मानला जातो. आपल्या संस्कृतीमध्ये भगवा रंगाला अत्यंत उच्च स्थान दिले गेले आहे. म्हणून अनेक ठिकाणी गुढीला साडी बांधण्याऐवजी भगवा झेंडा देखील लावला जातो. जर तुमच्याकडे भगव्या रंगाची साडी, दुपट्टा किंवा कपडा असेल तर तो गुढीला बांधणे अत्यंत शुभ मानले जाते. आणि शक्य असेल तर तुम्ही स्वतःही या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. 2. पिवळा रंग. यानंतर दुसरा शुभ रंग आहे पिवळा रंग. पिवळा रंग हा सत्वगुण, सूर्यप्रकाश आणि सुवर्ण समृद्धीचे प्रतीक मानला जातो. धार्मिक कार्यांमध्ये हळद, पिवळी फुले आणि पिवळे वस्त्र यांना विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसून पूजा केली तर ती अत्यंत शुभ मानली जाते. हिरा रंग. तिसरा शुभ रंग आहे हिरवा रंग. हिरवा रंग म्हणजे निसर्ग, वाढ आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असल्याने नवीन सुरुवातीचे प्रतीक म्हणून हिरवा रंग देखील अत्यंत शुभ मानला जातो. जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर ती परिधान करून तुम्ही गुढीची पूजा करू शकता. 4. लाल रंग. यानंतर येतो लाल रंग. लाल रंग हा सौभाग्य, मंगल आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो. विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी लाल रंग अत्यंत पवित्र मानला जातो. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसून पूजा केली तर ती देखील खूप शुभ मानली जाते. 5. गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रेम, आनंद आणि प्रसन्नतेचे प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केले तरीही ते शुभ मानले जाते. 6. सोनेरी रंग. आणखी एक शुभ रंग म्हणजे सोनेरी रंग. सोनेरी रंग हा ऐश्वर्य, लक्ष्मी आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी सोनेरी रंगाची साडी किंवा सोनेरी बॉर्डर असलेली साडी घालणे देखील शुभ मानले जाते. आता आपण पाहूया की कोणते रंग या दिवशी शक्यतो टाळावेत. 1. काळा रंग. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम टाळायचा रंग म्हणजे काळा रंग. धार्मिक मान्यतेनुसार काळा रंग दुःख आणि अशुभतेचे प्रतीक मानला जातो. म्हणून या दिवशी शक्यतो काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळावे. तसेच गुढीला देखील काळ्या रंगाचे वस्त्र बांधू नये. 2. अतिशय गडद निळा किंवा जांभळा रंग. तसेच अतिशय गडद निळा किंवा जांभळा रंग देखील या दिवशी टाळलेला चांगला मानला जातो, कारण काही धार्मिक मान्यतांनुसार हे रंग नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतात असे मानले जाते. 3. पूर्ण पांढरा रंग. आता पांढरा रंग जरी शांततेचे प्रतीक असला तरी गुढीपाडवा हा आनंद आणि मंगलतेचा सण असल्याने पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी परिधान करणे टाळावे असे सांगितले जाते. जर साडी पांढरी असली पण त्यावर लाल, पिवळी किंवा इतर रंगांची बॉर्डर असेल तर ती चालू शकते, पण पूर्णपणे साधी पांढरी साडी या दिवशी घालणे टाळलेलेच चांगले. म्हणून मंडळी, शक्य असेल तर या दिवशी मी सांगितलेल्या शुभ रंगांपैकी कोणताही एक रंग निवडा आणि त्याच रंगाचे वस्त्र परिधान करून श्रद्धेने गुढीची पूजा करा. मंडळी, आता आपण गुढीपाडव्याशी संबंधित काही अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या आपल्या परंपरेत खूप महत्त्वाच्या मानल्या जातात, पण आजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक वेळा आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण लावणे. गुढीपाडव्याच्या दिवशी शक्य असेल तर सकाळीच मुख्य प्रवेशद्वारावर ताज्या आंब्याच्या पानांचे तोरण लावावे, कारण धार्मिक मान्यतेनुसार आंब्याची पाने ही अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जातात. असे मानले जाते की आंब्याच्या पानांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. आजकाल अनेक जण सजावटीसाठी प्लास्टिक किंवा कृत्रिम तोरण वापरतात,
ते दिसायला सुंदर असले तरी त्यामधून कोणतीही सकारात्मक ऊर्जा मिळत नाही असे मानले जाते. म्हणून शक्य असेल तर या दिवशी खऱ्या आंब्याच्या पानांचेच तोरण लावावे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैवेद्य. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीची पूजा करताना तुम्ही घरामध्ये जे काही गोडधोड पदार्थ बनवणार असाल तेच पदार्थ गुढीला नैवेद्य म्हणून दाखवू शकता, जसे की पुरणपोळी, शिरा, खीर किंवा इतर गोड पदार्थ. याचा अर्थ असा की नवीन वर्ष गोडी गुलाबी आणि आनंदाने भरलेले जावे. तसेच या दिवशी कडुलिंबाची पाने आणि साखर किंवा गूळ खाण्याची देखील एक सुंदर परंपरा आहे. कडुलिंबाची कडू चव आणि साखरेची गोड चव एकत्र खाली जाते. यामागे एक सुंदर संदेश दिला जातो. आयुष्यात गोड क्षण येतात, तसेच काही कठीण क्षण देखील येतात, पण त्या सर्व परिस्थितींना स्वीकारून पुढे जात राहणे हेच खरे जीवन आहे. मंडळी, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढीपाडवा हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन गोष्टी सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी अनेक लोक सोने चांदी खरेदी करतात, नवीन वाहन घेतात, नवीन घराची पूजा करतात किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करतात. कारण अशी श्रद्धा आहे की या दिवशी घेतलेली किंवा सुरू केलेली गोष्ट दीर्घकाळ टिकते आणि त्यामध्ये भरभराट होते. म्हणून शक्य असेल तर या दिवशी एखादी छोटीशी तरी नवीन गोष्ट घ्यावी. ती मोठीच असावी असे नाही. अगदी एखादी छोटी वस्तू, कपडे किंवा घरासाठी एखादी उपयोगी वस्तू घेतली तरी ते शुभ मानले जाते. आणि मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी घरात आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण ठेवणे. सणाचा खरा अर्थ म्हणजे कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवणे, देवाचे आभार मानणे आणि नवीन वर्षासाठी चांगले संकल्प करणे. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी शक्य असेल तर देवाची पूजा करून मनापासून प्रार्थना करा. आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी आणि संपूर्ण जगासाठी सुख, शांती आणि समृद्धीची कामना करा. नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या विचारांनी आणि सकारात्मक भावनेने केली तर संपूर्ण वर्ष देखील आनंदाने जाईल अशी श्रद्धा आहे. मंडळी, गुढीपाडवा हा आपल्या आयुष्यातील नवीन सुरुवातीचा, आनंदाचा आणि शुभतेचा सण आहे. आपण सगळ्यांनी मनापासून प्रार्थना करूया की येणारे हे नवीन वर्ष आपल्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद घेऊन येऊ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होवत, तुमच्या प्रत्येक कामात यश मिळो आणि तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपा सदैव राहो, हीच मनापासून प्रार्थना. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, यावर्षी गुढीला तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसवणार आहात आणि तुमच्या घरी गुढी कोणत्या वेळेला उभारली जाते हे सुद्धा कमेंटमध्ये लिहा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला नेहमीच खूप आवडतात. आणि मंडळी, जर तुम्हाला अशीच धार्मिक माहिती, स्वामी समर्थांच्या कृपेचे अनुभव, उपयुक्त उपाय आणि आपल्या परंपरेबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हालाच मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप मोठा आधार असतो आणि त्यामुळे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. आणि ही माहिती तुमच्या कुटुंबातील सदस्यांना, मित्रांना आणि नातेवाईकांना सुद्धा नक्की शेअर करा, कारण कदाचित ही माहिती त्यांच्यासाठीही खूप उपयोगी ठरू शकते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.